गजर माऊलीचा गजर माऊलीचा तो संग नोहे भलतैसा पालटावी दशा तात्कालिक चंदनाचे संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाथा हे का ऐसे भावे संगती स्वभावे अनिके पालटावे देहा लागी चंदनाचे संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाता तैसा निसंगाचा संग अग्रगणी तैसा निसंगाचा संग अग्रगणी जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा चंदनाचे संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाता विठ्ठल संतांचा तो संग नोहे भलतैसा पालटावी दशा तात्कालिक चंदनाचे संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाथा आता केशीराजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीतसे धन्य धन्य नाम देवा एका जनार्दनी चरणी ठेवा मस्तक हे पायावरी आवाज करी सांगा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे पंढरीरायाचे लढिवाळ भक्त असणारे ज्ञानोबरांचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेव महाराज यांच्याच घरामध्ये राहणाऱ्या स्वतःला नामदेवांच्या दासी मानणाऱ्या महान भगवत भक्त जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या 4 चरणामध्ये संतांच्या संगतीचं महात्म्य तुम्ही आम्हाला जनाबाई सांगतात. संतांचा तो संग नोहे भलतैसा पालटावी दशा तात्कालिक अभंगाचं मनन करत असताना चिंतन करत असताना असं पाहायला मिळतं. जनाबाई सांगतात संतांचा संग नोहे भलतैसा. भलतैसा म्हणजे कसा तरी येडा गबाळा सामान्य असा नाही बरं. मग काय अधिकार आहे संघाचा? पालटावी दशा तात्काळ आपल्या अवस्थेमध्ये दशानाम अवस्था आपल्या अवस्थेमध्ये क्षणामध्ये बदल घडतो. जसा संतांची अवस्था आहे तशीच आपली अवस्था संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होते. कशाप्रमाणे? चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळ लाकडे देवमाथा. जनाबाई दृष्टांत देऊन सांगतात की ज्याप्रमाणे चंदनाच्या संगतीमध्ये उगवणारं सर्वसामान्य झाड, शब्द जनाबाई असा घालतात दुर्बळ शक्तीहीन असलेलं झाड, ते सुद्धा झाड चंदनाच्या संगतीमुळं काय त्याचा अधिकार? दुर्बळ लाकडे देवमाथा. देवाच्या डोक्यावर बसण्याचा अधिकार त्या सामान्य लाकडाला प्राप्त होतो. मग तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. संतांची संगत जर आपल्या जीवनामध्ये घडली तर परिणाम संतांचाच अधिकार. हा जिठवा जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुके तो जीवची परितुके महेशेसी. ज्ञानोबरात
असं सांगतात, संतांची कृपा आपल्यावरती झाली, संतांची संगत आपल्या जीवनामध्ये मिळाली तर आपली तुलना साक्षात भगवान शंकराच्या बरोबर होऊ शकते. इतका अधिकार संतांच्या संगतीचा आहे. मग काही लोकांनी शंका घेतली, कसं शक्य आहे बुवा, का हे काय ऐसी भावे, अरे असं कसं होऊ शकतं? तर जनाबाई सांगतात, संगती स्वभावे. कशाचा स्वभाव आहे? संगतीचा स्वभाव आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी वान नाही पण म्हणतो ना आपण. हा कशाचा परिणाम आहे? संघाचा. ज्याची संगत आपल्या जीवनामध्ये घडते ना, ज्याच्या संगतीमध्ये आपला संपूर्ण जीवनाचा प्रवास होतो, जसं आपल्याला त्याची संगत आहे तसंच आपलं जीवन बनत जातं. म्हणून हे काहीसे व्हावे संगती स्वभावे. दृष्टांत दिला जनाबाईनं, अनिके पालटावे देहा लागी. माणसाच्या स्वभावामध्ये बदल होईल, यात काय विशेष. पण संतांच्या संगतीमुळं देहात सुद्धा बदल घडल्याचा इतिहास आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अनिके पालटावे देहा लागी. इतकं जनाबाईंना महात्म्य पटवून सांगितल्यानंतर पुन्हा काही लोकांनी शंका घेतली आणि जनाबाईंना म्हणतात, अहो आईसाहेब, तुम्ही ज्या संतांच्या संगतीचा महिमा सांगत आहात, पण कोणत्या संतांच्या संगतीमध्ये गेला असताना ही आम्हाला अवस्था प्राप्त होईल? त्यावेळेस जनाबाई अगदी संतांकडं बोट दाखवून, ज्याला अंगुली निर्देश आपण म्हणतो तसं अंगुली निर्देश म्हणजे एखाद्याकडे बोट दाखवणं, तसं बोट दाखवून, नुसतं बोट दाखवून नाही, नाव घेऊन जनाबाई सांगतात, तैसा निसंगाचा संग अग्रगणी. निसंग असलेले महात्मे, अशांचा संघ अग्रगणी ठेवा. कोणाचा? तर जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा. ज्ञानोबासारख्या महात्म्याच्या संगतीत जर आपलं जीवन जाईल, त्यांची संगत जर आपल्या जीवनामध्ये घडल, तर परिणाम चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बळ लाकडे देवमाता विठ्ठल. यथामती अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला, पण ज्या निमित्तानं या ठिकाणी नामोत्सवाचं आयोजन केलेलं आहे ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय शंकरपुरी महाराजजी यांचा हा 50वा संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव आपल्या गावामध्ये मोठ्या थाटामध्ये मोठ्या भक्तिभावानं आपण साजरा करत आहोत. शंकर महाराजांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना सर्वश्रुत आहे. मला जास्त त्यातली माहिती नाही, पण संतांची माहिती घेण्याची गरज शिल्लक राहत नाही. कारण संतांची अवस्था अशी आहे, तैसी दशेची वाट न पाहता वैसीच्या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. किंवा तुकोबारा अशा संतांची व्याख्या करत असताना सांगतात, तुका म्हणे तोची संत,
करतात, तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. याच्याकरता 2 दृष्टांत तुकोबरा देऊन सांगतात. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. तुकोबराने पहिल्यांदा दृष्टांत असा दिला, हिऱ्याचा दृष्टांत दिला. कारण हिरा हा अतिटणक आहे आणि त्या हिऱ्याची परीक्षा करत असताना तुकोबराय सांगतात, त्या हिऱ्याची परीक्षा करताना हिऱ्याला कुठे ठेवतात? तो आयरनीवरती ठेवतात आणि वरनं कशाने बडवतात? हातोडीनं, हातोड्यानं. छे, घन म्हणजे कमीत कमी 5 किलोच्या पुढचं वजन असणारा हा लोखंडाचा गोळा, आणि तो असा फिरवून त्या हिऱ्यावरती आघात करायचा. खाली आयरन आहे, वरनं घन आहे. अशा दोन्हीच्या आघातामध्ये काय पॉवर निर्माण होत असेल नाही का. इतकी मोठी ताकद जरी निर्माण झाली तरी सुद्धा जो हिरा आहे ना तो कधी दुभंगत नाही. ज्याच्याकडे असेल त्यानं परीक्षा करून बघायला हरकत नाही, नाही का. दुभंगत नाही असा हा टणक असलेला हिरा. पण मी हिरा आहे हे जगाला दाखवण्याकरता त्याला काय सहन करावं लागतं? सोसी जगाचे आघात. म्हणजे घनाचे आघात हिरा सहन करतो, तसं संत सुद्धा हिरे आहेत. पण ते हिरा ओळखण्याकरता, पटण्याकरता जगरूपी घनाचे आघात त्याच्यावरती होतात. आणि किती जरी जगानं आघात केले तरी सुद्धा जे आपल्या तत्वापासून यचकिंचितही ढळत नाहीत, यचकिंचित बाजूला सरकत नाहीत, त्यांना संत म्हणावं. ज्ञानोबरांचं उदाहरण पहा. ज्ञानोबरांचं म्हणजे मुक्ताबाईचं उदाहरण असं आहे की ज्या वेळेस आळंदीमध्ये ज्ञानोबरादी भावंडांना सगळ्यांना छळलं, सगळ्यांना इतिहास माहिती आहे, मी जास्त लांबवत नाही. ज्ञानोबरा भिक्षेला गेले असताना ती भिक्षेची झोळीसुद्धा फाडली आणि त्या झोळीतलं पीठ सगळं जमिनीवरती सांडलं. ज्ञानोबरांना वाईट वाटलं. अरे 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 काय आपली अवस्था. म्हणजे ज्यानं झोळी फाडली तो पुढून निघून गेला हसत हसत. ज्ञानोबरांना क्षणभर वाईट वाटलं. पुन्हा खाली पाहिलं तर त्या पिठाचा ढीग लागला होता, असं नाही का, शीग लागतो. ज्ञानोबरांना वाटलं काय हरकत नाही, सगळं कुठं वाया गेलंय, वरचं गोळा करू. ज्ञानोबरांनी ती फाटलेली जोळी पुन्हा ती गाठ मारून व्यवस्थित केली. थोडक्यात वरचं पीठ गोळा करून पुन्हा त्या झोळीमध्ये भरलं. पुन्हा ज्ञानोबरा घेऊन निघाले. त्या माणसाने पुन्हा पाहिलं, अरे हा पुन्हा पीठ घेऊन चालला. पुन्हा माघारी आला, पुन्हा झोळी 2-4 तुकडे करून टाकले. पुन्हा ते पीठ जमिनीवरती पडलं. आता नुसतं पडलं नाही तर त्या पिठावरती हा नाचला. नाचून ते पीठ मातीमध्ये मिक्स केलं आणि मग मात्र ज्ञानोबरांना वाईट वाटलं. अरे 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 काय आपलं जीवन, मरण भले परी काय अवकळा ऐसी. अशी अवकळा, छे नको नको नको. आणि मग ज्ञानोबरांना थोडासा राग आला आणि त्या रागाच्या भरात ज्ञानोबरांनी झोपडीचं दार लावून टाकलं. हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. झोपडी म्हणजे ताटी. आणि तिथं दार लावल्याबरोबर मुक्ताबाईंनी पाहिलं. काय मुक्ताबाईचं वय असणार आहे. अवघ्या 22व्या वर्षी ज्ञानोबरांनी समाधी घेतली. त्याच्या कितीतरी आधीचा हा प्रसंग आहे. अगदी छोटं वय ज्ञानोबरांचं, त्याच्यापेक्षा सोपानदेव, त्याच्यापेक्षा मुक्ताबाई अगदी लहान, की ज्या वयामध्ये आपल्या मुलांना काही कळत नाही अशा अवस्थेमध्ये मुक्ताबाईंनी ही अवस्था ज्ञानोबरांची पाहिली. आणि ज्ञानोबरांना उद्देशून मुक्ताबाई म्हणतात, माऊली विश्वरागे झाले वन्नी संती शीतळ व्हावे पाणी. विश्वरागाने जरी आग उकत असलं तरी संतांचं अंतःकरण कसं पाहिजे? शीतळ पाहिजे. साहे अपराध जनाचा, जगाचा अपराध सहन करतात त्यांना संत म्हणतात. माऊली हे मुक्ताबाईंनी लहानपणी ज्ञानोबरांना उपदेश केला. म्हणजे मला सांगायचा मुद्दा की असे अनेक आघात संतांच्या जीवनावरती होतात, पण संत महात्मे यचकिंचित त्याच्यापासून टळत नाही. दुसरा दृष्टांत दिला, मोहरा तोची अंगे सुत न जळे ज्याचे संगे. मोहरा, आता मोहऱ्याचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक म्हणतात मोहरा नावाचा किडा आहे आणि काहींच्या मताप्रमाणे मोहरा नावाचं रत्न आहे. जे काय असेल ते. आणि त्या मोहरा नावाच्या रत्नाला सूत गुंडाळायचं. सूत म्हणजे कापसाची वात जी आपण करतो ना, ती अशी गुंडाळायची आणि त्या कापसासह तो मोहरा कशात टाकायचा? अग्नीत टाकायचा. आता मला सांगा, अग्नीचा आणि कापसाचा संपर्क आल्याबरोबर कापूस किती दिवसाने जळतो?
आगी लागल्या कापसान विजविता न विजयसा, कापसाच्या जवळ जरी अग्नी गेला किंवा अग्नीच्या जवळ जरी कापूस गेला तर क्षणभरामध्ये एक रूप व्हायला वेळ लागत नाही. असं सूत गुंडाळून त्या अग्नीमध्ये टाकलं असताना त्या मोहऱ्याला असं सामर्थ्य दाखवावं लागतं की सूत न जळे ज्याचे संगे, ज्याच्या संगतीमध्ये कापूस जळू शकत नाही, कापूस जळत नाही, त्याला काय म्हणायचं? मोहरा. पण मी मोहरा आहे हे जगाला दाखवण्याकरता अग्नीचे चटके त्याला स्वतःला खावे लागतात आणि कापसाचं रक्षण करावं लागतं, तेव्हा तो मोहरा ठरतो. तसं तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. तोच संत आहे जो जगाचे आघात सहन करतो, अपराध सहन करतो. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. जगाचे अपराध सहन करत करत काय करतात तर जगदोद्धारा लागी अवतीर्ण झाले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीन देह कष्टवेती परोपकारे. शंकरपुरी महाराजांचं चरित्र तसं भव्य दिव्य आहे. असं थोडक्यात म्हणजे आत्ताच मी ऐकलं की ज्यावेळेस नाशिक क्षेत्रातून म्हणजे त्र्यंबकेश्वरातून शंकर महाराज गोदावरीच्या काठाने निघत असताना, प्रवास करत असताना या शिंगवे गावामध्ये विसावले आणि इथं राहिले असताना संतांचं सामर्थ्य असं आहे, जे जया ठाया जाईजे ते गावाची आपण होईजे. ते गावच आपण झाले आणि याच गावामध्ये गोदावरीच्या पवित्र अशा काठावरती त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. जन लावावे सुपंती आणि ह्याची साधूची पै वृत्ती किंवा तुकोब नाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, अज्ञानी लावावे सन्मार्ग, सुखी जेने भावे जगनी सन्मार्गासी अज्ञानी लावावे निभवावे. संतांची सुखाची लक्षणं सांगत असताना नाथ महाराज सांगतात, संतांना त्याच्यामध्ये सुख आहे की तुमचं आमचं दुःख हरण करण्यामध्ये संतांना काय वाटतं? सुख वाटतं. म्हणून सुखी जेणे व्हावे. संतांचं सुख कसं आहे? जग निभवावे. जगाला निभवावं म्हणजे कोणत्या तापातून निघवायचं आहे तर त्रिविध तापातून आपली मुक्तता करणे आणि त्या तापापासून संसारी आसक्त, माया मोहेरत, तापत्रय संतप्त झाले जीव, ऐसिया पतिताचा करावा उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. नामदेव सांगतात की संतांचा अवतारच तुमच्या आमच्यासारख्याचा उद्धार करण्याकरता आहे आणि त्याच दृष्टीनं हे क्षेत्र निवडून याच ठिकाणी आपली साधना करत 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 जगाला चांगल्या मार्गाला लावणं. आणि हे करत असतानाच संत महात्म्यांचं कार्य का संपलं की संत महात्मे क्षणभर थांबत नाहीत. तुमच्या आमच्यामध्ये आणि संतांमध्ये फार फरक आहे. आपण कीर्तन झालं तरी 2-2 दिवस जात नाही आणि संत महात्म्यांचं कार्य का झालं आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा, का परतोनी मन गेले ठाईचं मुरोन, रज्जू सर्पाकार भासीले जगडंबर, आता दिसू नये जना, बास 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 देवा आता बास. आणि मग आपलं कार्य झालं याची खात्री झाल्याबरोबर शंकरपुरी महाराजांनी याच क्षेत्रामध्ये जिथं आता मठ आहे तिथंच ना, त्याच ठिकाणी संजीवन समाधी. संजीवन समाधीचा अर्थ असा आहे की देहासह त्या ठिकाणी बसणं आणि भगवत चरणी लीन होणं. त्याचं पूर्णपणे वर्णन करताना नामदेव सांगतात, झाकियले डोळे ब्रह्मबोधे, ब्रह्मबोधानं घेतियले तीर्थ.
तव झाले विकळ आणि झाकीले डोळे ब्रह्मबोधे. ब्रह्मबोध अंतःकरणामध्ये साठवून ज्ञानोबरांची काय अवस्था होती. ज्ञानोबरांनी समाधीला बसताना सगळ्यांची विनंती केलेली आहे, नमन केलेलं आहे. नमो काळ कौतुहळ, नमो चक्रचाळक गोपाळ, नाही का. त्याच पद्धतीनं शंकरपुरी महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनाचं कार्य झाल्याबरोबर समाधीस्थ होण्याची देवाला विनंती केली. बास देवा, आयुष्य कळसासी आले, नाही का. आता मला समाधी आज्ञा द्यावी व मजसीन समाधी विश्रांती लागी. मला आज्ञा द्या, समाधी घ्यायची आहे. आणि हट्ट संतांनी, अनेक संतांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानोबरासारखा महात्मा सुद्धा समाधी करता हट्ट करतो. ज्ञानोबरांनी देवाला विनंती केली, देवा बास, जे काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये मला करायच्या होत्या त्या संपूर्ण तुमच्या कृपेनं पूर्ण झालेल्या आहेत. मग ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुची होसी, परी समाधी हे तुझ पासी. घेईन देवा न लगे मज मुक्ती, न लगे मज भुक्ती, तुझ्या चरणी आरती थोर असे. ज्ञानोबा म्हणतात की तुझ्या चरणाच्या जवळ मला ठाव दे, मला जागा दे. ज्ञानोबारांचं मनोगत ऐकून भगवंताचा अंतःकरण बनवलं. ज्ञानोबा, अहो माऊली, तुमची जागा इथं नाही पंढरीमध्ये, मग तुमची जागा तिथं आहे. कुठं? आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धाचा सिद्धपेटी मेळा, तो सुख सोहळा कायवण. विमानाचे दाटी, पुष्पाचा वर्षाव, स्वर्गावनी देव करिता ती. नामा मनी देवा चला तया ठायान, विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि मग ज्ञानोबराला देव सांगतात, माऊली पंढरी यात्रा होईल सरसी, आणि तुझी कृष्ण पक्ष निर्धारसीन, तुझं ज्ञानासी दिदले असे. कार्तिक वद्य एकादशी जी आहे ना, आणि ती कार्तिक वद्य एकादशी तुमच्याकरता मी राखीव ठेवलेली आहे माऊली. आणि मग ज्ञानोबरांनी पंढरपूरचा वारीचा सोहळा पांडुरंगाचा पूर्ण केला. पांडुरंगाचा सोहळा म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. पौर्णिमेचा काला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पंढरीची यात्रा परिपूर्ण होत नाही. आणि तो काला झाल्यानंतर मग सगळ्या संतांसह नामदेवांच्या बरोबर ज्ञानोबरांना घेऊन परमात्मा पंढरपूर ते आळंदी सगळ्या संतांच्या मांदियाळ्यामध्ये चालत निघाले. आणि कार्तिक वद्य अष्टमीला आळंदीमध्ये येऊन तिथनं पुढं उत्सव सुरू केला, अष्टमी ते अमावस्यापर्यंत वगैरे वगैरे मुळात पाहून घ्या. आणि हा जो उत्सव केला त्याला कारण आहे, आपल्या दासाचा सोहळा प्रत्यक्ष भगवान करतो. तसंच शंकरपुरी महाराजांचा सुद्धा सोहळा प्रत्यक्ष, कारण समाधी घेणं आणि संजीवन समाधी घेणं यात फरक आहे. संजीवन समाधी घेण्याकरता भगवंताची साथ लागते, भगवंताचा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद पाहिजेत. आणि तीच विनंती त्यांनी केली. आणि त्याच विनंतीला जागून भगवंताला वाटलं की आपल्या दासाचा संभ्रम सोहळा आणि करणे हे गोपाळा बिरद तुमचे. आपल्या दासाचा किंवा निज भक्ताचे कोड कौतुक, कोड कौतुक, निज भक्ताचा कोड कौतुक, कोड कौतुक, करू जाणे ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. तया वंदिती
प्रसंगातल्या अभंगामध्ये सोपानदेवांची समाधी आहे, त्या समाधीमध्ये भगवंत काय करतो आपल्या भक्तांचं, निज भक्ताचे कोड कौतुक करू जाणे ब्रह्मांड नायक. अरे आपल्या भक्ताचं कोड कौतुक कोण करणार आहे? आपणच करणार आहे. आणि म्हणून भगवंत स्वतः त्या ठिकाणी हजर राहतात आणि काय करतात, तर हा सगळा सोहळा आपला आहे म्हणून करू लागतात. याही ठिकाणी जवळजवळ 150 वर्षापूर्वी, नाही का, 150 वर्षापूर्वी सुद्धा परमात्मा प्रत्यक्ष हजर राहून आपल्या भक्ताचं कोड कौतुक केले. आज जर आपण या ठिकाणची अवस्था जर पाहिली तर मला नाही वाटत की आज आपली अवस्था बघून आज परमात्मा पंढरपूरमध्ये आहे म्हणून. कारण ते सगळं सोडून परमात्मा ज्या ठिकाणी नामचिंतन आहे, ज्या ठिकाणी भगवत कथा आहे, ज्या ठिकाणी नामोत्सव आहे, हरिकथा आहे, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, परितयापासी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेत नाम घोष बरवा करती माझा. जिथं नामचिंतन आहे किंवा जनाबाई स्पष्ट सांगतात, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तिथे समचरणाची शोभा, तिथे असे देव उभा, तिथे समचरणाची शोभा, तिथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, देव उभा, असे देव उभा, तिथे असे देव उभा, देव उभा, तिथे असे देव उभा, तिथे असे देव उभा, देव उभा. काय जनाबाईंनी व्याख्या केली? रंग भरे कीर्तनात किंवा तुकोबार सांगतात, कोटी नका पाहू, करा हरिकथा आणि तेथे अवचिता सापडेल. आणि याच न्यायाला अनुसरून आजचा हा भगवत भक्तीची उच्चतम अवस्था, ज्या अवस्थेचं वर्णन प्रत्यक्ष नारद करतात, सातू अस्मिन परम प्रेम रूपा यल्लब्ध्वा अमृतो भवती तृप्तो भवती. ही जी नारदांनी भक्ती सूत्रातल्या व्याख्येचं प्रत्यय आपल्याला आज येतं की सगळ्यांची अवस्था अशी आहे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. आणि कशा करताय तर प्रत्यक्ष शंकर महाराजांचा हा समाधी उत्सवाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याला सुवर्ण उत्सव, सोन्याचा दिवस. संत महात्म्याने ज्या दिवशी समाधी घेतली ना, तो दिवस पुढं तुमच्या आमच्या करता पर्वकाळ ठरतो आणि तुमच्या आमच्या दृष्टीनं सोन्याचा. आता सोन्याचं म्हणण्याचं कारण काय? सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घन. सोन्याचा दिवस आहे, अमृत वर्षाव या ठिकाणी होत आहे. सोन्याचा म्हणजे नक्की काय? आजच्या दिवसाला कुठं सोनं लावलंय? छे. सोनं म्हणल्यानंतर सोनं हा धातू आनंदवर्धक आहे. सोनं म्हटल्यानंतर कुणाला आनंद होत नाही? सांगा बरं. काय जुन्या काळातले कीर्तनकार गोष्ट सांगायची, कारण कीर्तनामध्ये आमच्यात गोष्ट सांगण्याची पद्धत नाही, म्हणजे दृष्टांत असं फालतूपणा करायची प्रकार नाही आहे. पण काही वेळेस सिद्धांत पटण्याकरता दृष्टांताची आवश्यकता मात्र नक्की असते. जुन्या काळातला दृष्टांत आहे. जुन्या काळात एका शेतकऱ्याने राजाला आमंत्रण दिलं, राजे साहेब हुरडा खाण्याकरता या. जुन्या काळामध्ये हुरड्याच्या पार्ट्या चालायच्या बुवा. आता हे सगळं कीर्तनात सांगण्याकरता शिल्लक आहे नाही का. हुरडा हा
प्रकार आता जुन्या लोकांना माहीत असेल. ते ज्वारी चांगली आल्यानंतर ते कोळी ज्वारी ती भाजायची, त्याला ते मळून काढायची, त्या संग बरंच काही पदार्थ असतात, त्याला हुरडा म्हणतात. आणि ती हुरड्याच्या पार्ट्या, आता पार्ट्या वेगळ्या निर्माण झाल्या, पण त्या काळामध्ये पार्ट्या म्हणजे हुरड्याची पार्टी असायची. आणि ती हुरडा पार्टी करण्याकरता राजाला आमंत्रण दिलं, राजेसाहेब या. राजाही निघाला, जाताना बरोबर मुलाला घेऊन निघाला, युवराजाला. दोन्ही बाजूनं ज्वारीची भरदार पिकं आली होती, चांगली अशी मोठी मोठी कणसं लागली होती. आणि त्या कणसामध्ये पूर्ण अशी ज्वारी भरलेली. आता शेतकरी वर्ग तुम्ही सगळा इथं मी सांगण्याची जास्त गरज नाही. ज्वारीचं रक्षण करण्याकरता शेतकरी काय करतो? आटोळा बांधतो. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? माळा म्हणतात, काही ठिकाणी त्याला माचण म्हणतात. बरेच प्रांतामध्ये वेगळे वेगळे शब्द आहेत, पण अर्थ मात्र एकच आहे की माचाच ना, माळा बांधतात. आणि त्या माळ्यावरती उभं राहून ते गोपन आणि गुंडा, जुन्या काळातलं माहीत आहे ना, शेतकऱ्यांना माहीत आहे, मी सांगण्याची विचारण्याची आवश्यकता नाही. ते सुद्धा कीर्तनात सांगण्यापुरतं शिल्लक आहे हो. ते गोपनही गेलं आणि ते धोंडेही गेले नाही का जुन्या काळातले. त्या गोपनीत तो धोंडा घालायचा, तो गर 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 फिरवायचा, आणि ते एक बंद सोडून द्यायचा की तो दगड लांब असा भिर करत जायचा. आणि त्या आवाजामुळं दगडाच्या पक्षी उडून जायचे. हा शेतकऱ्यांचा उपक्रम असायचा. आणि त्या राजाच्या पोरानं पाहिलं आणि त्याला वाटलं हा काहीतरी खेळ आहे. त्यानं हट्ट धरला बापापाशी, बाबा मला ते पाहिजे. राजा म्हणला, अरे तू युवराज आणि गोपनंद गुंडा, तुला काय करायचं आहे? पण पोराचा हट्ट आहे ना, पाहिजे. राजा म्हणला काय हरकत नाही, घरी चल तुला देतो. आणि घरी गेल्यानंतर एका सोनाराला बोलवलं. आता राजाच्या पोराला गोपन द्यायची आहे. राजाच्या पोराला गोपनीमध्ये घालण्याकरता दगड द्यायचे, धोंडे द्यायचे. मग ती गोपन कसली होती हो? आपल्यासारखी छेछे अस्सल मोत्यामध्ये सोन्याच्या तारामध्ये गुंफलेली गोपन तयार केली. आणि त्या मोत्याच्या गुंफणीमध्ये दगड कुठली हो? वड्याकाठची छेछे सोन्याचे दगड. काही 10 ग्रॅमचे, काही 15 ग्रॅमचे, काही 20 ग्रॅमचे, काही 25 ग्रॅमचे, अहो 50 ग्रॅमचे म्हणा ना, तुम्हाला द्यायचं का मला घ्यायचं आहे? असे धोंडे तयार करून त्या पाटीमध्ये ते धोंडे असे भरले आणि ती पाटीवरती नेऊन ठेवली राजवाड्याच्या गच्चीवरती. आणि तिथं त्या पोराला उभा करून सांगितलं, बाळ ह्यात धोंडे घाल आणि फिरव आणि दे सोडून. म्हणले कुठं टाकेल तिकडे, सोडून दे म्हटल्यानंतर त्या पोराला आनंद वाटला. दगड घ्यायचा, त्यात घालायचा, सोडायचा. असा चांगला 25-30 ग्रॅमचा वजनदार सोन्याचा गुंडा त्यामध्ये घातला गोपनीत. ती गोपन अशी फिरवली आणि त्या मुलानं सोडून दिली. सोडल्याबरोबर त्यातला तो सोन्याचा धोंडा भिर्र करणं निघाला. राजवाड्याच्या पुढच्या रस्त्यानं एक म्हातारा मनुष्य चालला होता, 80 वर्षाच्या पुढचं वय, कमरेमध्ये वाकून गेला होता. काठी हातातली लक 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 घालायची, जरा जर्जर शरीर झालेलं. आणि असा म्हातारा वाकून निघाला असताना वरनं तो धोंडा पडला, तो म्हाताऱ्याच्या पाठीत पडला. बाक्कन असा सोन्याचा धोंडा पडला. सोनं वजनदार आहे, सोनं हा धातू काय वजनदार आहे. आणि तो पाठीत पडल्याबरोबर म्हातारं चक्करून पडलं. गार हवा लागल्यानंतर 5-10 मिनिटांनं ते म्हातारं शुद्धीवरती आलं. विचार करू लागलं, अरे काय लागलं आपल्याला, काय लागलं काय लागलं. इकडे इकडे पाहत असताना पाठीमागं पाहिलं, तो सोन्याचा भला मोठा असा धोंडा त्याला दिसला. आणि ते सोनं बघितल्याबरोबर हे म्हातारं करंट लागल्यासारखं टनकन उठून उभं राहिलं. सोनं आहे ना. आता मला सांगा, पाठीत मार लागल्याचं किती दुःख झालं. अति दुःख विवळत होता. आणि तेवढ्यात तो सोन्याचा धोंडा बघितल्याबरोबर म्हातारा असं उभं राहिलं. ते सोन्याचा धोंडा हातामध्ये घेतला आणि मोठमोठ्यांदा म्हणू लागला, अरे ज्या कोणी म्हाताराने हा धोंडा मारलाय अजून 10-12 मार म्हणला. मेलो तरी हरकत नाही, पण काय प्राप्त होतंय? सोनं प्राप्त होते. सोनं म्हटल्यानंतर दुःखाची निवृत्ती, सुखाची प्राप्ती होते. तसं सोनं म्हटलं की आनंद होतो. तसं आजचा हा नामोत्सव आपण जो करतोय तो तुमच्या आमच्या दृष्टीनं सोन्याचा आहे. म्हणून त्याला आपण सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणतो. आणि ह्या सुवर्ण महोत्सवाच्या वर्षानिमित्त शंकरपुरी महाराजांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. तुमच्या सर्वांच्या सहकार्यात येऊन अशीच सेवा तुमच्या यातून
आठवण घडावी. 50वा पुढं 75वा पुन्हा अमृत महोत्सव तुमच्या आमच्या जीवनामध्ये बघण्याचं भाग्य लाभावं तुम्ही आम्हाला. तोपर्यंत आपण जिवंत असावं ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो नाही का. असा हा भव्य दिव्य नामोत्सव आणि त्याच्यासाठी घेतलेला अभंग. संतांचा तो संग नोहे भलतैसा पालटावी दशा तात्कालिक. अरे संतांचा संघ सामान्य नाही. नो हे भल तैसा. ज्या अर्थी संतांचा संघ सामान्य नाही त्या अर्थी इतरांचा कोणाचा तरी संघ सामान्य असला पाहिजेत. संघाचे प्रकार जर झाले, संगतीचे प्रकार जर पाहिजे झाले तर 2 प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळतात. एक आहे सत्संग आणि दुसरा आहे दुर्जनाचा संघ, खळाचा संघ. आणि या खळाचा संघ जर आपल्या जीवनामध्ये घडला, नास्तिकाचा संघ जर आपल्या जीवनामध्ये घडला तर आपल्या जीवनाची अवस्था काय होते थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर शास्त्र असं सांगतं दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. शास्त्र काय सांगतं? दुर्जनाला पहिला नमस्कार करा आणि त्याला पळवून लावा आणि त्याला सांगा बाबा काला होईपर्यंत इकडे येऊच नको, सांगून टाका. दुर्जन एका दुर्जनामुळं बाकीचे सगळे आंबे नाचल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याकरता दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. सज्जनाला दुसरा नमस्कार शास्त्र सांगतं, पहिल्यांदा त्याला पळवून लावा. का तर दुर्जनाची संगत इतकी घातक आहे. नाथ महाराज सांगतात कणाचे संगती उपयोगासी नाही. उपयोगासी नये आपण अपाय त्याचे संगे. अरे खळ आम दुर्जनाच्या संगतीत जर राहताल तर आपल्याला अपाय. याच्याकरता दृष्टांत देऊन सांगितलं का सुभाषितकारांनी फार सुंदर दृष्टांत दिला. पावके लोह संसर्गेनं. पावक नाम अग्नी, लोह नाम लोखंड. अग्नीला कुणाची संगत घडली? लोखंडाची. आणि लोखंडाला कोणाची घडली? अग्नीची. तुम्ही शेतकरी वर्ग आहात सगळा. शेतामध्ये लागणारे आपले अवजार खुरप, कोयत, विळा कशाचा करतो आपण? लोखंडाचा करतो. पण तो तयार करण्याकरता आपण कोणाकडे जातो? गिसाडाकडं, लोहाराकडं. बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याला आपल्याकडचं लोखंड दिल्यानंतर ते लोखंड देताना लोखंडाचा रंग कसा असतो? काळा रंग असतो. बरोबर. सर्वसामान्यपणे जर पाहिलं तर काळा रंग लोखंडाचा असतो. त्या लोहाराकडे दिल्यानंतर ते काळं लोखंड कुठं टाकतो? तो अग्नीत टाकतो. आणि ते अग्नीला हवा मारल्यानंतर त्या अग्नीच्या दाहामुळं परिणाम काय होतो? ते काळं असलेलं लोखंड पहिल्यांदा कसं होतं? लाल रंगाचं होतं. म्हणजे लोखंडामध्ये अग्नीच्या संघामुळं काय बदल झाला? पहिला तर काळा रंग जाऊन त्याला लाल रंग प्राप्त झाला. पहिला फायदा त्याला लोखंडाला झाला की लाल रंग प्राप्त झाला. आणि त्या अग्नीला लोखंडाची संगत झाली. त्या लोखंडामध्ये कोण शिरलेला असतो? लाल तापलेला लोखंडाचा गोळा. त्यामध्ये अग्नी प्रवेश करतो आणि त्या अग्नीसह लोखंडाच्या गोळ्याला उचललं जातं आणि कुठं ठेवतात? आयरनीवरती. आणि आयरनीवरती ठोकत असताना आता मला सांगा आकार कोणाला द्यायचा आहे? लोखंडाला द्यायचा आहे. मार कोणी खाल्ला पाहिजे?
लोखंडाला बसला पाहिजे ना मार, पण त्या लोखंडाची संगती केल्यामुळं जसं अग्नीला काही कारण नसताना विनाकारण घनाचे आघात सहन करावे लागतात, तसं तुम्हा आम्हाला दुर्जनाची संगत जर घडली तर मानहानी पदे पदे पावलोपावली आपल्या जीवनाचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुर्जनाची संगत टाकून द्या. दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा, संग न करावा पापी यांचा. सर्पाचे ते पिल्लू सान म्हणून पोसले, त्यासी पानं दिले अमृताचे. नामदेवराय दृष्टांत देऊन सांगतात की सापाचं पिल्लू लहान आहे, अज्ञानी आहे, म्हणून जर तुम्ही त्याला उचलून घरी नेताल. आता कीर्तन संपल्यानंतर वस्तीकडे जात असताना जर एखादं सापाचं पिल्लू आपल्याला गाठ पडलं तर ते असं उचलून घ्या, खिशामध्ये ठेवा, नाही का. घरी गेल्यानंतर ते लहान आहे म्हणून त्याला दूध पाजा. आता साप दूध पितो का न पितो हा स्वतंत्र विषय, पण जरी त्याला दूध जरी पाजलं तरी सुद्धा पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम, ते विष चोखणार आहे. सापाला लहान आहे म्हणून जरी आपण पाळलं तरी सुद्धा तो त्याची जात दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबरे अजून दृष्टांत देऊन सांगतात, रस्त्याने जाताना जर साप दिसला, विंचू दिसला, कीर्तनावर एकाने कीर्तन ऐकलं, त्या कीर्तनकारांनी सांगितलं, बाबा ह्या विश्वामध्ये जेवढे जीव आहेत ते सगळे भगवत स्वरूप आहेत. सापामध्ये सुद्धा नारायण आहे, विंचात नारायण आहे. हे त्यानं कीर्तनामध्ये ऐकलं. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून जात असताना रस्त्यामध्ये भला मोठा नाग असा फणा काढून उभारलेला आहे. याला वाटलं नारायण आहे असं म्हणून जर त्याच्या जवळ गेला आणि त्याला जर मिठी मारायचा प्रयत्न केला, परिणाम काय होईल? आपल्यासारखे करती तात्काळ, नाही का, क्षणभर वेळ लावणार नाही, तो आपली जात दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण तुकोबराय सांगतात, जरी सापात नारायण असला, जरी विंचात नारायण असला तरी सुद्धा वंदावे दुरून वंदावे दुरून शिवू नये, त्यांना लांबून नमस्कार करा. तसं दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा. दुर्जनाचं बोलणं फार गोड आहे. आम्हाला पाठामध्ये वैकुंठवासी विठ्ठलबाबा घोले सांगायचे, नेहमी दृष्टांत देऊन सांगायचे. का दुर्जनाच्या संगतीत जर राहताल तर परिणाम मात्र घातक आहे. ते दृष्टांत सांगायचे. नास्तिक दर्शन करायचं वर्णन करत असताना असं सांगायचे, नास्तिक दर्शन करामध्ये चारवाक, एकच विचार आपण करू. चारवाकाचा विचार करत असताना चारवाकाचं तत्वज्ञान गोड आहे असं वाटतं आपल्याला, पण परिणाम घातक आहे. बाबा त्याची व्याख्या करायचे, चारू म्हणजे सुंदर आणि वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी गोड आहे, किती गोड आहे? मधुतिष्ठती जिव्हाग्री, मधाचं बोट जिभेच्या शेंड्याला लावल्यासारखं गोड बोलणं आहे. पण परिणाम हृदये तू हलाहलम, हृदयामध्ये मात्र हलहाल नावाचं विषासारखं त्याचं अंतःकरण असतं. त्याचं तत्वज्ञान सांगताना चारवाक असं म्हणतो, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. अरे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखानं जगा. तूप खाण्याची इच्छा झाली, ऋणम कृत्वा, उसनं घ्या, तूप खा. तुम्ही म्हणताल महाराज ऋण काढून तूप खाणं ठीक आहे, पण ते ऋण जर फिटलं नाही तर मग कसं काय
करायचं तर त्यावेळेस तो चार्वाक सांगतो भस्मीभूतस्य देहस्य. अरे तुझ्या तूप खाऊन खाऊन तुझ्या देहाची राख रांगोळी का झाली, तुझी राख का झाली की कुठलं कर्ज कुठलं काय. असं जर तत्त्वज्ञान सांगितलं लोक आधीच करतात आणि त्यातून जर असं तत्त्वज्ञान ऐकलं तर मग मात्र अवघड. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. तुकोबरा शपथ घेऊन सांगतात असे गुरु आणि असे शिष्य पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्यांना दोघात नरकात जाण्याशिवाय दुसरी कोणती गती प्राप्त होत नाही. म्हणून दुर्जनाला काय करा, लांब ठेवा, त्याच्या जवळ जाऊ नका. मग कुणाच्या जवळ जायचं आहे तर संतांच्या जवळ जा. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. काय शब्द आहेत तुकोबरांचे. अरे संतांकडे जाताना आमंत्रणाची वाट बघू नका. सप्त्याला जाताना कीर्तनाला जाताना आमंत्रणाची वाट बघू नका. मग आम्हाला कुठं पत्रिका दिली, अरे तुला पत्रिका दिली न दिली याचा संबंध नाही. सकाळच येते आहे अधिकार. जेवायला जाताना विचार करा आमंत्रण आहे का नाही. तिथं आमंत्रणाचे विचार करत नाहीत, मध्ये घुसतात नाही का. पण इथं मग आम्हाला कुठं आमंत्रण आहे. आमंत्रणाची अपेक्षा करू नका. संतांच्या जवळ जा आणि त्यांच्या जवळ त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय ताकद आहे त्या संघाची. संतांच्या संगतीचे फायदे सांगत असताना राजा भर्तृहरी आपल्या नीतिशतकामध्ये संतांच्या संगतीची फार मोठी मती सांगतात. किती फायदे आहेत संतांच्या संगतीत. जाड्यम ध्येयो हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नति द्विषति पापमपा करोति चेतप्रसाद यति दीक्षुतनोति कीर्तिम सत्संगती कथय किम न करोति पुंसाम. भर्तृहरीने तुम्ही आम्हाला प्रश्न केले, अरे किम न करोति. संतांच्या संगतीत किती फायदे आहेत. पहिला फायदा सांगितला जाड्यम हरती. जाड्य नाम अज्ञान, अज्ञानाची निवृत्ती, ज्ञानाची प्राप्ती कुठं होते हो, संतांच्या संगतीमध्ये होते. ज्ञान सहज प्राप्त नाही. ज्ञानोबराय सांगतात जया ज्ञाना लागी गगन गिळतात ती योगी स्वर्गाची आडवंगी उंबरडोनी. ज्ञानोबराने याच्यावरती फार सुंदर वर्णन केलेलं आहे की ज्ञान सहज प्राप्त नाही, अत्यंत कठीण आहे. असं कठीण असलेलं ज्ञान त्यातही कलियुगाचा जर विचार केला तर कलियुगामध्ये सहज ज्ञान मिळेल असं सांगता येत नाही. का ज्ञानाकरता आपल्याजवळ भरमसाठ आयुष्य पाहिजेत. आणि कलियुगामध्ये तुमच्या आमच्याकडे किती आहे, अल्प आयुष्य. मानवी देह माणसाचं आयुष्य अल्प आहे. किती शतगणिले ते 100 वर्षाचं गणित केलं आणि या 100 वर्षाच्या गणितामध्ये कानोबराय सांगतात अर्ध रात्र काय. अर्ध कुठं गेलं, अर्ध झोपेत गेलं ना. अर्ध गेलं का जास्त गेलो. माणसं रात्री बी झोपतात. पण ठीक आहे अर्ध म्हणजे 50 वर्ष झोपीत गेले. राहिले किती आपल्याकडं 50 वर्ष. राहिलेल्या 50मध्ये सुद्धा अजून 3 भाग होतात. पहिला भाग आहे बालपण, दुसरा तारुण्य आणि तिसरा म्हातारपण. मग मला सांगा कोणत्या अवस्थेत आपल्याला ज्ञान प्राप्त होते. बाल्यावस्थेत जर पाहिलं तर जगद्गुरू शंकराचार्याचं वर्णन करतात बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणी रक्तः वृद्धस्तावत चिंतामग्नः परे ब्रह्मणी कोपीन लग्नः. एका जगद्गुरूंनी संस्कृतमध्ये सांगितलं आणि दुसऱ्या जगद्गुरूंनी याचाच अनुवाद मराठीत केला. बालपण गेले तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तले चिंतान मरे मागोता जन्मधरी. तुकोबार देखील ते सांगतात, शंकराचार्य ते सांगतात बाल्यावस्था अज्ञानात निघून जाते, तारुण्य विषयात निघून जातं आणि म्हातारपणामध्ये चिंता निर्माण होते. म्हातारपणामध्ये ज्ञान प्राप्त होईल याची गॅरंटी नाही. का आपलं सरकार सुद्धा एवढं हुशार आहे. आपल्या वयाला 60 वर्ष का पूर्ण झाली आपल्याला काय करतंय, रिटायर. का रिटायर करते हो. तुम्ही आता काम करण्याच्या हे तुम्ही म्हणा पुढचं काय असेल ते राहिला नाहीत म्हणून सरकार आपल्याला काय करते, रिटायर करते. मग सरकार एवढं शान आहे की आपल्याला 60 नंतर पुन्हा प्रवेश देत नाही. मग आमचा पांडुरंग काय एवढा भोळा आहे होय, तुम्हाला 60 नंतर पुन्हा प्रवेश द्यायला छे. म्हातारपणामध्ये ज्ञान नाही, म्हातारपणामध्ये चिंताग्रस्त चिंता असते आपल्या पाठीमागं आणि त्या चिंतेमध्ये ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे. तिन्ही अवस्था पहा. बाल्यावस्थेमध्ये अज्ञानात निघून जात. तारुण्य, खरं तर तारुण्य आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे.
मी नेहमी सांगत असतो, विठ्ठलबाबा सांगायचे, घुलेबाबा आमचे, तारुण्य माणसाच्या जीवनातला केंद्रबिंदू आहे. का तर तारुण्यामध्ये माणसाची बुद्धी तैल असते. कशी असते? तैल बुद्धी. बुद्धीचे प्रकारही भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. एक घृत बुद्धी आहे आणि दुसरी तैल बुद्धी आहे. आता मुळात पाहून घ्या, आपल्याकडे वेळ तेवढा नाही. म्हणजे कोणतंही ज्ञान आपण तारुण्यामध्ये ग्रहण करू शकतो, आत्मसात करू शकतो, अशी अवस्था तारुण्यामध्ये आहे. पण त्या तारुण्यामध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा होते का? भगवान देखील अर्जुनाला म्हणतात, अर्जुना मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये तथामपि सिद्धानां कश्चिन माम व्यक्ती तत्वता. अरे हजारातून एखादा मनुष्य ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि बाकीचे 999 जे आहेत ना, ते तुम्ही आम्ही आहोत. ज्ञान प्राप्त करण्याचा इच्छाही करत नाही, विचारही करत नाही. मग एक तर आयुष्य कमी आणि तारुण्यामध्ये आपलं संपूर्ण तारुण्य आपण विषयार्जनामध्ये घालवतो. त्यामुळे ज्ञान प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. पण कोणतीही चांगली गोष्ट आपल्या जीवनामध्ये कधी घडते हो? बाल्यावस्थेत घडते का म्हातारपणामध्ये घडते? कधी घडते? तारुण्यात घडते. तुम्हाला उदाहरणासह सांगतो, मी तुमच्या लक्षामध्ये येईल. जगद्गुरु शंकराचार्यांनी 4ही वेद वयाच्या 16व्या वर्षी, 14 ते 16 वर्षामध्ये पूर्ण मुखोद्गत केले होते. 4ही वेद वयाच्या 16व्या वर्षी पूर्ण मुखोद्गत झाले होते. आपल्याला आयुष्य गेलं तरी हरिपाठ पाठ होईना बुवा. हरिमुखे म्हणा म्हटलं की पुढचा आपण कोणता आपल्याला मोबाईल काढावा लागतोय. ही आपली अवस्था आहे. हरिपाठ पाठ होत नाही. आणि शंकराचार्याने 4ही वेद वयाच्या 16व्या वर्षी मुखोद्गत केले होते. तुम्ही म्हणताल महाराज लय जुनं उदाहरण झालं. त्याच्यापेक्षा अलीकडचं उदाहरण बघा. याच वर्षी ज्ञानोबांना जन्म घेऊन 750 वर्ष आता 2 दिवसामध्ये पूर्ण होतं. त्या ज्ञानोबांनी 700-725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या ज्ञानेश्वरीची ख्याती अशी आहे, जगाला ज्ञान पुरल अशा ग्रंथाची निर्मिती ज्ञानोबांनी केली. आणि ती ज्ञानेश्वरी वयाच्या कितव्या वर्षी लिहिली हो? 16व्या वर्षी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी, जगाला ज्ञान पुरल अशा ग्रंथाची निर्मिती ज्ञानोबांनी वयाच्या 16व्या वर्षी केली. तुम्ही म्हणताल ह्याला बी 750 वर्ष होत आली जवळजवळ. याच्यापेक्षा अलीकडचं उदाहरण बघा. अरे ज्याच्यामुळं आपल्या कपाळाचा गंध राहिला, गळ्यातल्या माळा राहिल्या, जानवी राहिली, डोक्याची शेंडी राहिली, आळंदी पंढरीच्या वाऱ्या राहिल्या, अनेक मठ मंदिर आपली ज्यांच्यामुळं राहिली, आपला धर्म ज्याच्यामुळं टिकला, तो हिंदवी स्वराज्याचा प्राण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करीन अशी शपथ वयाच्या कितव्या वर्षी घेतली? 16व्या वर्षी. मला सांगायचा मुद्दा एवढाच होता की कोणतंही चांगलं कार्य जर घडायचं असेल ना, तर आपल्या हातून ते फक्त तारुण्यात घडतं. अन्य अवस्थेमध्ये शक्य नाही. बाल्य अवस्थेमध्ये अज्ञान आहे आणि म्हातारपणामध्ये चिंता आहे. आणि त्यामुळं चांगला जर कोणता असेल काळ तर तो तारुण्याचा आहे. आणि तो नेमकं तारुण्याचा भाग आपण विषयामध्ये खर्च करतो. आत्तापर्यंत आम्ही कीर्तन करत असताना कीर्तनामध्ये उभारलेली माणसं आमच्यापेक्षा दुप्पट वयाची असतात. ज्यांच्याकडनं आम्ही काहीतरी ऐकायला पाहिजे त्यांना आम्हाला सांगायची पाळी येते. पण शंकरपुरी महाराजांच्या कृपेनं या गावामध्ये मात्र वेगळा अनुभव आला की उभारलेली सगळी मुलं तरुण आहेत. का तरुण आहे असं म्हणतो त्याला कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात यांचं काम आहे. कारण पुढच्या पिढीकडे देत असताना यांची निवड केली जाते आणि मग ते ज्ञान पुढं 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 केलं जातं. यांना अधिकार दिला पाहिजेत, यांना तयार केलं पाहिजेत. आपलं नेमकं उलटं होतं. ज्यावेळेस जे संस्कार करायला पाहिजे ना आपण, ते संस्कार आपण लहान मुलावरती करत नाही. बाल्यावस्थेमध्ये संस्कार केले पाहिजेत, घडले पाहिजेत. जुन्या काळामध्ये आपल्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या तिलिसांची वेळ झाली, दिवेबत्ती लेख, त्याचं आपण काय करायचो, देवापाशी दिवा लावणे आणि दिवा लावल्यानंतर शुभंकरोती वगैरे हे श्लोक आपण घरामध्ये म्हणायचं. आणि जे तर वडील जे वडील जे करतात त्याचं अनुकरण आपली मुलं करतात. आज आपणच टी व्ही लावून बसतो, मुलं काय करतील? संस्कृती बिघडायला कारण आपण आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला काय येत नाहीत असं लोक म्हणतात, त्याला कारण बी आपण आहोत. अहो जिजाबाईंनी बाल्यावस्थेमध्ये छत्रपतीवरती सुसंस्कार केले होते. आज घराघरात जिजाबाई राहिल्या नाहीत आणि त्यामुळे शिवाजी महाराज निर्माण होईनात. का? संस्कार करणारी आई पाहिजेत. आई मुलाला शिकवताना जर मोबाईल घेऊन बसत असेल, मला कोणाला टीका करायचं म्हणून माझा मानस नाही आहे, पण वस्तुस्थिती सांगतो, बाल्यावस्थेत जे आपण त्या मुलाला सांगतो ना ते आयुष्यभर त्याच्या डोक्यातनं जात नसतं. म्हणून मातीचा गोळा जोपर्यंत ओला आहे तोपर्यंत त्याला आकार द्या. एकदा का ते घट झालं की आपल्याला अनाथ आश्रमाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. का? आपण संस्कार द्यायला विसरलो लहानपणी. जुन्या काळामध्ये, आता आठवण म्हणून तुम्हाला सांगतो, जुन्या काळामध्ये लहान मुलाला दूध पाजताना त्या गोकर्णाचा वापर करायचे. गोकर्ण माहिती आहे ना तुम्हाला? गोकर्ण, हां, जुन्या आजीला माहीत आहे की गोकर्ण म्हणजे लांब दांडीचं एक असं छोटंसं भांडं असतं आणि त्यात दूध भरून त्या दांडीनं ते मुलाच्या तोंडामध्ये बरोबर जातं, सांडत नाही इकडे इकडं. त्याला गोकर्ण म्हणतात. लांब नळीचं भांडं असं त्याला म्हणतात. आणि त्या गोकर्णानं दूध लहान लेकराला पाजायचे. आता कशाने पाजता हो? कशाने पाजता? बाटलीनं पाजता ना. मला सांगा, बाटलीची ओळख कोणी करून दिली? कोणी करून दिली? आपणच केली ना. मुलाला बाटली हातात कोणी दिली? आपण दिली. मग ज्या अर्थी आपण त्याला बाटलीची ओळख करून देतो, पहिल्यांदा आपण त्याला हातात बाटली धरायला शिकवतो. असं नाही, असं दर करून शिकवतो ना त्या मुलाला. मग मला सांगा, एकदा का त्यानं बाटली पकडली, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. फक्त मधला ब्रँड बदलला जातो पण बाटली तीच असते. बाटली मात्र बदलत नाही. ती बाटली हातात घ्यायला कारण सुद्धा आपणच आहोत. संस्कार. लहान मुलाला जितके चांगले संस्कार करताल तितके त्याचं प्रगती झालेलं आपल्याला जीवन पाहायला मिळतं. म्हणून संस्कार करा. बाल्यावस्थेमध्ये अज्ञान आहे, तारुण्यामध्ये ज्ञान प्राप्त आहे, म्हातारपणामध्ये चिंता आहे. म्हणून ज्ञान प्राप्त होणं अत्यंत कठीण असलेलं कलियुगामध्ये, पण ते ज्ञान संतांकडे जात असताना तरी संताशी ओळखोनी वश्य कीजे किंवा तनु म्हणू जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ज्ञानाची प्राप्ती संतांशिवाय नाही, संताविन प्राप्ती नाही. प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय ज्ञानाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये नाही. म्हणून पहिला फायदा संतांच्या संगतीतला, जाड्य महारथी, अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्राप्ती कुठं होते हो? संतांच्या संगतीमध्ये. दुसरा फायदा सांगितला, मानोन्नती, मानाची उन्नती आपल्या जीवनामध्ये घडते. कधी घडते? मान सन्मान कुठं मिळतो आपल्याला? घरी बसून. अहो घरी बसू गोहा, पण संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय मान, काय सन्मान, काय सांगू तुम्हाला. बसायला पाठ, बाबा घरी आले, बसायला पाठ, पुढं ताटाला पाठ, ताटामध्ये वाटीची दाटी दाट, किती वाट्या, दह्याची वेगळी, दुधाची वेगळी, तुपाची वेगळी, श्रीखंडाची वेगळी, आमटीची वेगळी. पण नुसतं वाट्यात आहेत का? साईड डिश बी भरपूर आहे ना, भजे आहेत, पापड आहेत, कोरडे आहेत. म्हणजे तोंडाला पाणी सुटून देऊ नका, नाही का? हां, असं सगळं सागर संगीत ताट पुढं आणि त्या पुढं उदबत्त्याचा घमघमाट, असा आपला थाटमाट कुठं? संतांच्या संगतीत गेल्यानंतर. आणि हाच कीर्तनकार कीर्तन करून का रात्री माघारी गेला. अरे 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 काय सांगू तुम्हाला अवस्था त्यांची. घरी गेला म्हणजे करवती बेत. करवती बेत कळला का तुम्हाला? सुताराची करवत कशी चालते हो?
एका वळिंब्यात चालते, रेषेवरती चालते, बरोबर ना? काही इकडे इकडे जाते, अशी वळिंब्यात जाते, करेक्ट रेषेवरती कापलं जातं ते, नाही का? रेष सोडून करवत इकडे इकडं जात नाही. तसं घरी गेल्यानंतर काय सांगू, असं उशिरा गेलं, पाऊस चालू असा दणदणून, लाईट गेलेली असावी, हा खालनं हाका मारतोय, अर्धा तास झाला हाका मारतोय, आतनं काही रिस्पॉन्स येत नाही. तसंच भिजत उभारतं आणि बराच वेळानंतर आतनं आवाज येतो, दम नाही का? हां, इकडं बसायला पाठ, टेकायला पाठ, आणि इकडं दम नाही का? कसं तरी दार उघडलं जातं. दार उघडल्याबरोबर जसं दार उघडल्या ते मांजर घुसतं ना, तसं घुसतो बुवा आत पटकन. आणि आत घुसल्यानंतर काय, तिथं हातरून टाकून ठेवलेलं असतं, बेड तयार केलेला असतो. छे आपणच चादर घ्यायची, आपणच झटकायची, आपणच टाकायची, आपणच झोपायचं. बरं, उठल्या त्याला काय चहा मिळतो का दूध मिळतं? छे अहो, नाश्ताही नाही. नाश्ता आणि दुपारचं जेवण एकत्रच मिळतं बुवा त्याला, एकच टाईम. आणि ते जेवण बी असं, त्याला म्हणतात करवती बेत. करवती बेत म्हणजे पिठलं भाकरी. भाकरीतनं हात उठला की पिठल्यात, आणि पिठल्यातनं गेलं की तोंडात. एवढा चालतो बघा वळिंब्यात. असा चालतो ना, तिकडं भजे नाही, इकडं पापड नाही, तिकडं चटणी नाही. छे असा काही प्रकार आपल्याला घरी पाहायला मिळत नाही. पण मानोन्नती संतांच्या संगतीमध्ये आहे. अजून काय तर संतांच्या संगतीमध्ये वाचेला पवित्रपणा प्राप्त होतो. अज्ञापक व्हाल, काय वाचा सिद्धी पावाल, नाही का? अज्ञापक होऊ शकतो, वाचेला सिद्धी प्राप्त होते. हे कुणाच्या संगतीत? केवळ संतांच्या संगतीत. किंवा तुकोपर सांगतात, संत सज्जनी पाहिजे, ती संतांच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होते.
म्हणून संतांचा तो संग नोहे भल तैसा पालटावी दशा तात्काळी एक विठोबा छोट्याचे चांगले नियोजन केले. संतांचा तो संग नोहे भल तैसा पालटावी दशा तात्काळिक चंदनाचे संगे पालटती झाडे दुर्बल लाकडे देव माथा. जनाबाई सांगतात चंदनाच्या संगे पालटती झाडे. चंदनाच्या संगतीमध्ये उगवणारं सर्वसामान्य झाडसुद्धा देवाच्या डोक्यावर बसण्याच्या अधिकाराचं बनतं. नाथ महाराज सांगतात ती अचेतन काष्टे सर्वता चढले देव ब्राह्मणाचे माता त्याचा पांग पडे पंडू सुता राजे तत्वता वंदिती. अचेतन असलेली लाकडं सामान्य असलेली लाकडं पण संतांच्या चंदनाच्या संगतीमुळं ते देवाच्या डोक्यावर बसण्याच्या अधिकाराची बनतात. हा कशाचा अधिकार आहे? संतांच्या संगतीचा आपल्या जीवनावरती झालेला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. कारण तुकोबरा देखील सांगतात तुका म्हणे गुण तुका म्हणे गुण
अंगी तुकोबराय सांगतात की हा चंदनाच्या अंगामध्ये असलेला गुण आहे. सर्वांगी सुवास परी हा उगला नर आहे. स्वभावती तरुवर चंदन करतची जाय. चंदन आपला सुवास इतरांना प्राप्त करून देऊन त्याचा अधिकार वाढवण्याचं काम करतं. तसं संतरूपी चंदन तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लाकडाच्या म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये आल्यानंतर आपलाही अधिकार मानोन्नती, आत्ताच आपण पाहिलं मानाची उन्नती होते. अजून काय तिसऱ्या चरणात सांगतात, हे काय ऐसे व्हावे संगती स्वभावे. अरे संघाचा स्वभाव असा आहे, पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्यावे आदमा संत सेवे. किंवा ज्या तैसी संगती त्या तैसी गती समागमे रीती सर्व काळ. ज्याला जशी जीवनात संगत घडते तसं जीवन आपलं बनत जातं. म्हणून हे संगतीचा स्वभाव आहे. पाण्याला विचारा, पाणी तेरा रंग कैसा. काय सांगाल पाणी? जिसमे मिलाया वैसा. ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या रंगामध्ये आपण पाणी टाकतो, ज्या रंगाची संगत पाण्याला होते तशा रंगाचं काय दिसतं? पाणी दिसतं. पाण्याला स्वतंत्र स्वतःचा रंग नाही. जिसमे मिलाया वैसा. तसं आपल्या जीवनाला स्वतंत्र रंग नाही. ज्याच्या संगतीमध्ये आपण जातो तसं जीवन आपलं बनत जातं. पण हे का ऐसे व्हावे संगती स्वभावे. हा संगतीचा स्वभाव आहे. अजून काय होतं? अनिके पालटावे देहा लागी. देहात सुद्धा संतांच्या संगतीमुळं बदल घडतो. ज्ञानोबरांचा इतिहास पहा. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये बराच मोठा प्रसंग घडलेला आहे. मुळामध्ये पहा, म्हणजे पहावे पुराणी विचारुनी. तुम्हाला लक्षामध्ये येईल की काय तिही निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचं पुरुष रूपामध्ये रूपांतर करण्याचं सामर्थ्य ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बल लाकडे देवमाता असं जनाबाईंनी पटवून दिलं. पुन्हा काही लोकांना शंका निर्माण झाली आणि शंका निर्माण झाल्यानं जनाबाईंना म्हणतात, अहो जनाबाई महाराज, तुम्ही संतांच्या संगतीचं महात्म्य फार सुंदर सांगितलं, पण आम्ही कोणत्या संतांच्या संगतीत जर गेला असताना आम्हाला हा अधिकार प्राप्त होईल? त्यावेळेस सांगतात जनाबाई की तुम्ही इतरत्र कुठं जाऊ नका. मग पैसा निसंगाचा संग पैसा निसंग
म्हणतात रंगभर कीर्तनात. आता मला सांगा, असा भक्तीची उच्चतम अवस्था असल्यानंतर देव थांबवलोय पंढरपुरात? मगाशीच सांगितलं नाही थांबणार. माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा तेथे. असू द्या, सगळाच आनंद आहे आपल्या जीवनामध्ये. शेवटच सांगतो, ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये जनाबाई सांगतात, नाव घेऊन सांगतात की ज्ञानोबारांसारख्या महात्म्यांची संगत जर आपल्याला जीवनामध्ये घडली तर चंदनाच्या संगे पालटती झाडे. फक्त शंका एक अशी आहे की शास्त्र सांगतं अतसंग परित्यज्य. शास्त्र सांगतो की संगत राहू नका, म्हणजे संगतीत राहू नका. पण शक्य आहे का आपल्याला एकटं राहणं? आपल्या मराठीत म्हण आहे बघा, एकटा जीव त्याला काय चिंता आहे. कोणाकडे पोटा नका करू, पण एकटा जीव सदाशिव असं एक म्हण आपल्यात आहे. पण एकटं राहणं शक्य नाही, संग करावा लागतो. संगच करायचा झाला तर संतांचा संघ जीवनामध्ये करा, अन्य इतर संघाचा त्याग करा. त्या संघामध्ये आपली मानहानी आहे, आपलं अधोगती त्या संघामध्ये होऊ शकते. मग ज्ञानोबासारख्या महात्म्याची संगत करा असं जनाबाई तुम्हा आम्हाला आज्ञा करतात. आता एकच शंका आहे, ज्ञानोबांची संगत आताच्या युगामध्ये कशी शक्य आहे? आताच्या काळामध्ये का? समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबा आहे संजीवन समाधी आहे, समाधीस्थ बसलेले आहेत. मग समाधीस्थ बसलेले असताना आता आम्ही संगत त्यांची कशी करायची? आम्हाला ज्ञानोबांची संगत कशी मिळायची? जनाबाईने तर सांगितलं की जनी ध्याय मनी ज्ञानेश्वरा. अगदी बरोबर आहे. ज्ञानोबा जरी समाधीस्थ असले तरी सुद्धा ज्ञानेश्वरी आजही तुमच्या आमच्या घरात आहे. ज्ञानेश्वरी आजही तुमच्या आमच्या घरात आहे की ज्याप्रमाणे भगवद्गीता ही वाङ्मय मूर्ती प्रभूची वाङ्मय मूर्ती जर कोणते तर भगवद्गीता आहे, किंवा ग्रंथ नव्हे श्रीकृष्ण नाही का, हा ग्रंथ नाही भागवत, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. गीता ग्रंथ नाही, साक्षात श्रीकृष्ण आहे. तशी ज्ञानेश्वरी नुसता ग्रंथ नाही, साक्षात ज्ञानोबा. ज्ञानोबारांचं जीवन ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरी तुमचं आमचं जीवन आहे. वारकऱ्याचं जीवन काय? ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीची उपासना फार मोठी आहे. अनेक पिढ्यानपिढ्या आपण ती जोपासलेली आहे. ज्ञानेश्वरी पारायण गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नामदेव सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवीन एकतरी अनुभवे. ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये राहा. का? ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबांचं साक्षात वाङ्मय रूप आहे. मी तर अजून थोडंसं पुढं जाऊन म्हणेल, ज्ञानोबांची संगत तर आपल्या जीवनामध्ये घडली नाही, वाईटमध्ये दुःख मानू नका. ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये या. काय या ज्ञानोबांच्या संगतीमध्ये? मी गमतीनं बोलतो थोडंसं. ज्ञानोबांच्या संगतीमध्ये संपूर्ण जीवनामध्ये एकदाच रेडा बोलला. ज्ञानोबांच्या जीवनात किती वेळा रेडा बोलला हो? एकदाच बोलला ना, का सारखा बोलला? छे एकदाच बोलला. पण ज्ञानेश्वरीच्या जीवनामध्ये काय म्हणतो मी? ज्ञानेश्वरीच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्यासारखे लाखो रेडे रोज बोलतायत. ज्ञानेश्वरीच्या जीवनात तुमच्या आमच्यासारखे लाखो रेडे रोज बोलतायत. ज्ञानोबांची कृपा झाली रेड्यावरती. आपल्या इथनं जवळच आहे आळेफाटा नाही का, आळेफाट्याला ज्ञानोबांच्या हातमध्ये त्याला तिथं समाधी प्राप्त झाली. ज्ञानोबांच्या संगतीमध्ये तो रेडा असल्यामुळं काय त्या रेड्याचा अधिकार. आज दर महिन्याला त्या रेड्याची काय भरते? वारी भरते. कुणाची? रेड्याची भरते. हे लक्षात ठेवा, रेड्याची वारी भरते. आणि त्या वारीमध्ये, रेड्याच्या वारीमध्ये तुमच्या आमच्यासारखे लाखो रेडे रोज पाया पडायला जातात नाही का. कुणाच्या पाया पडतात? रेड्याच्या. का? ज्ञानोबांच्या संगतीत आला म्हणून. तसं तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये येतो म्हणून काय मान, काय सन्मान. घराघरामध्ये लोक आपल्याला मान सन्मान प्राप्त करून देतात. याला कारण ज्ञानेश्वरी आहे. ग्रंथच आपला खरा गुरु आहे हे लक्षात ठेवा. ग्रंथाशिवाय इतर जे आपण म्हणतो ना ते गुरु आहेत का नाही, थोडी शंका निर्माण होऊ शकते कधी कधी. असं आहे, पंजाबमध्ये शीख धर्माचा मोठा प्रभाव आहे.
मला वाटतं गुरु अर्जुन देवसिंगपर्यंत माणसाच्या गुरुची परंपरा आली, नक्की मला माहीत नाही, पण एक अर्जुन देवसिंग गुरु हां गुरु गोविंद सिंगापर्यंत, आणि गुरु गोविंद सिंगापर्यंत ही परंपरा आल्यानंतर गुरु गोविंद सिंगाने काय केलं, माणसाला गुरु करण्यात अर्थ नाही. का? माणसं ह्या बोटावरचं ह्या बोटावर कधी करतील काही नियम नाही, पण ग्रंथ मात्र कधी बदलणार नाहीत, अक्षर कधी बदलणार नाहीत, अक्षरामध्ये फरक राहणार नाही, अक्षर भेद निर्माण करणार नाहीत. म्हणून माणसाच्या गुरुची गादीची परंपरा गोविंद सिंगानं बंद केली आणि त्या गादीवरती सगळ्या संतांची वचनं एकत्र करून गुरुग्रंथ नावाचा ग्रंथ निर्माण केला आणि तो गादीवरती बसवला आणि सगळ्या शीख लोकांना हुकूम दिला, गुरु मानियो ग्रंथ. अरे ग्रंथाला गुरु माना. का ग्रंथाला गुरु माना? त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, एखाद्या गुरुच्या समोर जर 10 रुपये दक्षिणा टाकली तर तो गुरुजी आपल्याकडे बघतही नाही. तीच जर एखाद्यानं 500 रुपये नोट ठेवली तर गुरुजी म्हणतात चहा पिऊन जा बरं का, हां चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. का? दृष्टीला भेद दिसला. 500 आणि 100 हा भेद त्याच्या दृष्टीला आहे. ग्रंथापुढं तुम्ही कितीही टाका, 10 टाका, 50 टाका, 1000 टाका, ग्रंथ तुम्ही जे अक्षरांची सेवा कराल तीच कृपा ग्रंथ शेवटपर्यंत करणार. तुम्ही पैसे टाका अथवा न टाका, ग्रंथ कधी बदलणार नाहीत, अक्षर कधी बदलणार नाहीत. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये या. आणि ज्ञानेश्वरीच्या संगतीमध्ये आल्यानंतर चंदनाच्या संगे पालटती झाडे, दुर्बल लाकडे देवमाता ज्ञानेश्वर. वाटपली. वंदनीय शंकर महाराज शंकरपुरी महाराजजी यांचा हा 50वा म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष, या सुवर्ण महोत्सवी वर्ष. आणि त्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं शंकर महाराजांची कृपा जशी तुम्हा आम्हावरती झाली तशी इथून पुढं सुद्धा त्यांच्या जवळ जे कोणी येतील त्यांच्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आत्ताच आपण सांगितलं, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. त्याच न्यायानं जर आपण थोडक्यात पाहिलं तर न पाहे याती कुळाचा विचार आणि भक्त करुणाकर ज्ञानाबाई. म्हणून संतांच्या संगतीमध्ये राहून जीवनाचं सार्थक करून घ्या, हेच जनाबाई तुम्हा आम्हाला सांगतात. 2च मिनटं नामदेवांचं भजन करू आणि आपली सेवा. नामदेव जनाबाई, नामदेव
नामयज्ञ या अखंड नामयज्ञाचा आजचा हा 5वा दिवस. या 5व्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण आपल्याला सर्वांनाच